मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बावधन पोलीस स्थानकात हगवणे कुटुंबाची चौकशी। वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र आणि सासूची चौकशी सुरू। फरार काळात हगवणे पिता पुत्राचं कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसॉर्टमध्ये वास्तव। कर्नाटकातील माजी आमदार वीरकुमार पाटीलचा मुलगा प्रीतम पाटीलकडून रूमचं बुकिंग। कसपटे कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण पोलिसांसमोर सरेंडर होणार। सूत्रांची माहिती, पोलिसांकडून निलेशचा भाऊ आणि वडिलांचीही चौकशी। कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा फरार निलेश चव्हाणचा व्हिडिओ समोर। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्यानं गुन्हा दाखल। वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण। हगवणे कुटुंबाला कसपटे कुटुंबानं दिलेलं सोनं गहाण ठेवल्याची माहिती। महिला आयोगाच्या अध्यक्ष बदला, रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणानंतर खडसे आक्रमक। रुपाली चाकणकरांनी कोणत्याही महिलेला न्याय दिला नाही। चाकणकरांना सौंदर्य पाहून पद दिलंय। करुणा मुंडेंकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी। रुपाली चाकणकरांचा माज वाढत चाललाय। राज्य सरकारनं चाकणकरांचा राजीनामा घ्यावा। रोहिणी खडसेंनंतर किशोरी पेडणेकर यांची मागणी। मनसेसोबत ठाकरे दिलसे युती करणार। युतीनंतर नात्याचीही जोड देणार। पडदा कधी उघडायचा ते दोघं भाऊ ठरवतील। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राऊतांची स्पष्टोक्ती। एकत्र येण्याच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या संजय राऊतांच्या विधानानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राऊतांनी राज ठाकरेंच्या घरी कॉफी पिण्यासाठी यावं। त्यांची गाडी कुणी फोडणार नाही याची जबाबदारी माझी। प्रकाश महाजनांकडून राऊतांना निमंत्रण। जिथे निवडणुका जिंकाल तिथे निधी कमी पडू दिला जाणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्या। आपली दुसरी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या नेत्यांना सूचना। भरघोस निधी दिला जाईल म्हणणं प्रलोभन। लोकसंख्येच्या गणितावर निधी दिला पाहिजे। फडणवीसांच्या विधानानंतर अंबादास दानवेंची टीका। आगामी बीएमसी निवडणुकीत मिशन 100 साठी शिंदेंची तयारी। माजी नगरसेवकांना महापालिका, नगरविकास आणि डीपीडीसीतून मदतीचा हात। सूत्रांची माहिती। राज्य आणि केंद्राला टीमसारखं काम करावं लागेल। राज्य विकसित झाल्यास देश विकसित होईल। नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार। मे महिन्यासाठी 335 कोटी 70 लाख निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला। पुण्याच्या खराडीतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये पोलिसांची छापेमारी। सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस। 100हून अधिक जणांची धरपकड। अनेक तरुणांचाही समावेश। राज्यात मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाचा जवळपास 85 तालुक्यांना फटका। 22,233 हेक्टरवरील नुकसान। अमरावती, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूरला सर्वाधिक फटका। मान्सून आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल। कोकणासह दक्षिण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज। तर आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। राज्यात 45 कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 35, पुण्यात 4, कोल्हापुरात 2 रुग्ण तर मुंबईत कोरोनाचा 1 बळी। बुलढाण्यातील मलकापुरात कारमधून 1,97 लाखांची रोकड जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे बुलढाणा पोलिसांची कारवाई। नंदुरबारहून शिरपूरला जाणाऱ्या बसमधील कंडक्टरचा उर्मटपणा समोर। बस कंडक्टर आजी आजोबांना खाली उतरवतानाचा व्हिडिओ व्हायरल। दहशतवाद विरोधातील लढाईत जर्मनी भारतासोबत। एस जयशंकर यांच्या भेटीनंतर जर्मनीचे परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य। तर भारत आण्विक हल्ल्याच्या धमकीला भीक घालणार नाही, जयशंकर यांचा पाकला इशारा। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। 20 जूनपासून भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका। इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिल भारताचा कर्णधार तर ऋषभ पंत उपकर्णधार असणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।